मूर्तिजापूर हिरपूर मार्गे बल्लारखेड आसरा राज्य मार्गाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याच्या निषेधार्थ मूर्तिजापूर तालुक्यातील 23 गावचे सरपंच व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीनं बपुरी फाटा, कवठा, हिवरा कोरडे, शेलू बाजार व इतर ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मूर्तिजापूर हिरपूर मार्गे बल्लारखेड आसरा हा रस्ता ग्रामस्थांना रहदारी करण्याकरता एकमेव असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळेनासं झालं आहे। रस्त्याने जड वाहनासह मोठ्या प्रमाणात वाहतूक असून शेतकरी शेतमाल नेण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरता या रस्त्याचा वापर करण्यात येतो। या रस्त्याच्या दुर्दशेबाबत ठिकठिकाणच्या नागरिकांनी शासन तसंच प्रशासनातील बडे अधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींना सतत पाठपुरावा करून वेळोवेळी नवीन रस्ता तयार करण्याबाबत निवेदनं सादर केली। मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांच्या रास्त असलेल्या मागण्या संबंधितांकडून निवडणूक कालावधी दरम्यान गाजराची पुंगी वाजवून कोरड्या आश्वासनाची खैरात करून विविध राजकीय पक्षांच्या वतीने नुसत्याच भूलतापा देण्यात आल्या। कृष्ण एकनाथ मुघल, मी बपुरीची राहणारी, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। चारी गावं मिळून इथे धरणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। चारी गावाचा समाविष्ट आहे बपुरी, सोनोरी, खोडत, मंजुरा असे चारी गावाचे सरपंच व गावातले प्रतिष्ठित नागरिक व लोक सहभाग आहेत। धरणी आंदोलनाचा विषय आहे की रस्त्याच्या मागण्या काही दिवसापासून 15 वर्ष झाले रस्त्याच्या कडे दुर्लक्ष झालेलं आहे। वारंवार सांगता पत्र व्यवहार, कागदपत्री व्यवहार सगळं केल्यानंतरही यांचं कर्मचाऱ्यांचं लक्ष रस्त्याकडे नसल्यामुळे आम्हाला हा पाऊल उचलायला लागलेला आहे। 2019 मध्ये विद्यमान खासदारांनी तसंच दिवाळीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकादरम्यान या परिसरातील मतदारांना रस्त्याची समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र नवीन रस्ता निर्माण करण्यासंबंधात कोणताही प्रस्ताव या लोकप्रतिनिधींकडून पाठवण्यात आला नाही। दरवर्षी मोठमोठ्या खड्ड्यांवर पॅचेस लावून तात्पुरती डागडुजी करण्याच्या निविदा काढून नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होत असल्याची कुणकुण काही गावातील बुद्धिजीवी नागरिकांना लागली। तेव्हा सरपंचांनी व ग्रामस्थांनी शासन प्रशासनाला इशारा देत अखेर धरणं आंदोलनाचं हत्यार उचललं। मी सुभाष राऊत, पंचायत समिती उपसभापती, मूर्तिजापूर। आज 24 तारीख आमचं 1 दिवसाचं धरणे आंदोलन आहे। गेल्या 20 वर्षापासून या रोडची दुर्दशा आहे। शेलू बाजार ते मूर्तिजापूर बरेच लोक येऊन गेले, आले गेले, पण वाटेन तेवढं कोणाचे डिलिव्हऱ्या रस्त्यात झाल्या, कोणाचे कमरा गेला, कोणाचे हात गेले। पण 4 वेळ निवडून आलेले आमचे खासदार आज सध्या आता केंद्रात मंत्री आहेत, तेही काही करू शकले नाही। आणि आजचे आमदार ते 3 वेळा या मूर्तिजापूर विधानसभेत निवडून आले, पण त्यांचं सुद्धा इकडे लक्ष नाही, काहीच केलं नाही। आणि त्या निमित्तानं आम्ही आता कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलं, पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांना सुद्धा निवेदन दिलं का या रस्त्यानं काही या रस्त्याचं काहीतरी करा। SDO साहेबांना दिलं, त्याच्यात SDPO साहेबांना त्याला सर्वांना निवेदन दिले, तरी आता आज आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन या शेलू बाजार फाट्यावर, इथं जवळपास 4-5 गावचे लोक आहेत, सरपंच आहेत, पिंगल्याचे सरपंच आहेत, एंडलीचे सरपंच आहेत, शेलू बाजारची बरीचशी मंडळी इथं जरा सरपंच आहेत। आंदोलन सुरू असताना हिवरा कोरडे बल्लारपूर येथील 30 वर्षीय अमोल घाटे, कवठा शेलू येथील 35 वर्षीय सुरेश सरीसे हे दोघे तरुण खोळद येथे दुचाकीने जात असताना लगतच रस्त्याच्या खड्ड्यामुळे त्यांचा अपघात झाला। त्यांना उपचारासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलं असून रस्त्याची चाळण झाली असल्याने रुग्णवाहिकेला घटनास्थळावर पोहोचण्यासाठी देखील वेळ लागला। त्यामुळे नातेवाईकांनी रोष व्यक्त केला। या आंदोलनात बपोरी, कवठा, हिवरा कोरडे, बोरटा, शेलू बाजार, ब्रह्मी, मंदुरा, सोनोरी, खोडद, पोही, रोहना,
जितापूर, खेडकर, टिमटाळा, गुंजवाडा, खापरवाडा आदी गावातील नागरिकांचा समावेश होता। आंदोलनाच्या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव डाबेराव, उपसभापती सुभाष राऊत, सदस्य दादाराव किर्दक, प्रकाश वांद्रे, समाजसेवक रवी राठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर कोरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळ बाजड, वरिष्ठ कार्यकर्ते अशोक दुबे यांनी ठिकठिकाणी धरणं आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची आस्थेनं चौकशी करून त्यांना मार्गदर्शन केलं। आंदोलनाच्या ठिकाणी शेलू बाजार फाट्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता उमेश वानखडे, शाखा अभियंता गजानन मसने, अभियंता मनोज ढोंगे यांनी तर बपोरी फाट्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता केडी ठाकरे यांनी भेट दिली। आंदोलक ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याच्या प्रलंबित समस्येबाबत त्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी बपोरीच्या सरपंच ज्योत्स्ना मुगल, शेलू बाजारचे सरपंच उमेश लवटे, उपसरपंच श्रीकृष्ण सरदार, पोहीचे सरपंच किशोर नाईक, एंडलीच्या सरपंच आशा खाडे, पिंगळाचे सरपंच सुबोध कडू, सोनोरीच्या सरपंच मंगला इंगळे, बंडू डाखोरे, सुभाष काळे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। बाळ गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।